श्री स्वामी समर्थ. शेगावीचे संत सद्गुरु महाराज गजानन म्हणतिले वारंवार उच्चारले अनेक वार, गणगण गणात बोते, गणगण गणात बोते. एके शिष्य विचारले वदावा अर्थ, अज्ञ जीवासी समजावया सार्थ. सद्गुरु राय कथिला प्रेमार्थ, ऐकावा करुणी कान हृदयाचा पार्थ. पहिला गण असे जीव की जीवात्मा, दुसरा गण आहे शिव की शिवात्मा. म्हणा गणगण गणात बोते, गणगण गणात बोते, रुजवावे काळजात, गणगण गणात बोते. पुसियेले पुन्हा गणात म्हणजे कोठे, बोते म्हणजे आम्ही समजावे काही. उत्तरिले महाराजे, गणात म्हणजे हृदयात, बोते याते घ्यावे पहावे ऐसे. जीव शिव ऐक्य दाखविले हृदयांतरी, नाही काही अंतर दोहो या माझी. म्हणा गणगण गणात बोते, गणगण गणात बोते, रुजवावे काळजात, गणगण गणात बोते. म्हणे महाराज गजानन, हा नाही केवळ मंत्र, जाणीव भगवंत अस्तित्वाची होईल पदोपदी. हर एके पहावे हृदयस्थ भगवंत, ओळखावे त्यासी क्षणोक्षणे. म्हणा गणगण गणात बोते, गणगण गणात बोते, रुजवावे काळजात, गणगण गणात बोते. नाही तो फक्त तुझी अंतरी, चराचरी भरुनी उरला आहेची. शिकावे ओळखाया त्या परमेशासी, करावा आदर सर्वेशासी. आले ज्यासी ओळखाया त्या स्वरूपासी, अनाचार न घडे त्यासी कदापि. गणगण गणात बोते, गणगण गणात बोते, रुजवावे काळजात, गणगण गणात बोते. भगवंते गीते माझी हेची सुचविले जनासी, एके जीवे लागली ओढ तुझी आसी. भेट जीवा शिवाची असे तीही हीच, ओढ लागे एका दुसरिया माझी. म्हणे गजानने, आत्मे भेटावे परमात्मने, सदा होत राहावी जाणीव ऐक्याची. नाथ स्वामी येदी दिली प्रेरणा महाराजे, करावे ओवीबद्ध गणगणांचे ऐक्य. रुजवावे जनमानसात अद्वैत सद्गुरु ये जे दिधले आपणास. कामिका एकादशीस आषाढे, लिहिली गेली पहाटे अकस्मित. म्हणा गणगण गणात बोते, गणगण गणात बोते, रुजवावे काळजात, गणगण गणात बोते. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ सद्गुरु भक्त. श्रावणातील प्रविष्टीच्या शृंखलेत पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वामीमय स्वागत. आपण यावर्षी प्रवचनाचा विषय घेतलाय शेगावीचे संत श्रेष्ठ श्री गजानन महाराज यांच्या श्री गजानन विजय या ग्रंथावर आपण प्रवचन करत आहोत. आजपर्यंत 13 अध्याय झालेत. आजचा आहे अध्याय 14वा. तर वेळ न घालवता आपण सुरू करूया. सर्वांनी हात जोडा. श्री गणेशाय नमः. हे कौशल्यात्मज रामराया, हे रघुकुल भूषणा करुणालया, सीतापते करादया, आता या लेकरासी. त्राटिकात्वा उद्धरली, अहिल्या शेळा सजीव केली, शबरीची पुरविली इच्छा तू दाशरथे. भक्त रक्षणा कारण सोडले नृपसिंहासन, वानर केलेस बलवान केवळ आपल्या कृपेने. शिळा तरल्या सागरी तुझ्या नामे रावणारी, बसविलास गादीवरी भक्त आपला विभीषण. जो जो आला शरणपदा, तुझ्या की हे आनंद कंदा, दैन्य दुःख आपदा त्यांच्यात्वा निवारिल्यासी. हे मनी आणावे दास गणूस सांभाळावे, बालकाने धावावे जननी विण कोणाकडे. अशा रीतीने नेहमीप्रमाणेच श्री गणेशाय नमः म्हणून गणेशाला वंदन करून आजचा 14वा अध्याय आपण सुरू करत आहोत. तर या अध्यायाच्या सुरुवातीला कौशल्यात्मज रामराया, कौशल्यचा पुत्र जो आहे रामराया, त्याचं कौतुक केलेलं आहे. आणि
हे म्हटलंय की हे रघुकुल भूषणा करुणालया, रघुकुल कुलाचा जो भूषण आहेस तू, आणि करुणा तुझ्यामध्ये ओतप्रोत भरलेली आहे. सीतेच्या पती आम्हावर दया कर. आता या लेकरावर सर्वांवर तू दया कर. त्राटिकात्वा उद्धरले, अहिल्या शिळा सजीव केली. त्राटिकेचा उद्धार केला. अहिल्या जी शिळा होऊन पडलेली तिला सजीव केली. शबरीची पुरविली इच्छा तू दाशरथे. हे दशरथ पुत्रा, शबरीची बोरं खाऊन तिचा सुद्धा तू उद्धार केलास. भक्त रक्षणा कारण सोडिले नृप सिंहासन. एवढं मोठं सिंहासन भक्त रक्षणा कारण तू तेही सोडलंस आणि वानरांना स्वतःच्या केवळ कृपेने बलवान केलंस. शिळा तरल्या सागरी, शिळा ज्या पाण्यात बुडल्या पाहिजे होत्या त्या सागरावर तरल्या तुझ्या नामे. अरे रावणारी, तू रावणारीस, रावणाचा तू वध केलास म्हणून तू रावणारी बसविला असं गादीवरी भक्त आपला विभीषण. आणि त्या रावणाच्या गादीवर आपला जो भक्त होता विभीषण त्याला तू बसवलंस. जो जो आला शरणपदा तुझ्या की हे आनंद कंदा, धन्य दुःख आपदा त्याच्या तू तू वारिल्यासी. जो जो तुझ्या पायाशी तुला शरण आला हे आनंद कंदा, मग तू त्याचं दैन्य दुःख त्याची आपदा त्या त्वरित वारले आहेस, म्हणजे निवारण केलेस त्यांचं. आता हेच मनी आणायचं आणि दासगडू म्हणतायत या दासगडूला सुद्धा सांभाळायचं. कारण बालकाने आपल्या आईशिवाय कोणाकडे धावायचं. तू जननी जनिता सद्गुरु, तू भक्ताना कल्पतरू, भव नदीचे भव्य तारू, तूच की रे रामराया. तू जननी आहेस, जनिता आहेस, सद्गुरु. आपण सद्गुरु श्री गजानन महाराजांच्या चरित्राचं हे जे अध्ययन करत आहोत, यात हे जे सद्गुरु आहेत, तर या सद्गुरूंचा जनिता जननी कोण, तर हा साक्षात विष्णू जो राम आहे, जो भक्तांना कल्पतरू सम आहे आणि भवनदी जी आहे त्याचा भव्य असा तारू आहेस, तारून नेणारा तो तूच आहेस रे रामराया. अशी सुंदर शब्दांमध्ये स्तुती श्रीरामाची मुळात त्या विष्णूची केल्यावर पुढे आजच्या अध्यायाला दासगणू सुरुवात करतायत. एक खेडेगावचा रहिवासी मेहकर तालुक्याचा बंडूतात्या नावाचा ब्राह्मण होता विबुध हो. एक खेडेगावचा रहिवासी मेहकर तालुक्यातला बंडूतात्या नावाचा जन्माने ब्राह्मण होता. हा बंडूतात्या ब्राह्मण सदाचार संपन्न उदार होते, ज्याचे मन गृहस्थाश्रम चालवी. हा बंडूतात्या ब्राह्मण जो होता तो सदाचार संपन्न होता. त्याचा जो आचार विचार उत्तम होते, सदविचार सद आचार असा तो संपन्न होता. त्याचं मन सुद्धा उदार होतं आणि तो गृहस्थाश्रमी होता. श्रोते या प्रपंचात संकट येती अतोनात, परी नाही पहा सुटत लोभ त्याचा मानवा. या भवसागरात काय आहे बघा ना, की किती जरी संकट आली या प्रपंचामध्ये आपल्यावर अतोनात अशी संकट येतात, पण किती जरी या प्रपंचात आपल्यावर संकट येऊ देत तरी पण त्या प्रपंचाचा आपल्याला लोभ सुटत नाही. या बंडूतात्या परी घरी पाहुणे येती वरच्यावरी, तो अवघ्यांची साच करी सरबराई निजांगे. या बंडूतात्याच्या घरी ना वारंवार वरचेवर पाहुणे येत असत आणि त्यांची तो सरबराई, त्यांची उडबस सगळ्यांची अगदी व्यवस्थित करत असो असे म्हणले. तो अवघ्यांची साच करी सरबराई निजांगे. साच म्हणजे उत्तम प्रकारे करत असे. ऐसा क्रम चालला, संचय अवघा संपला, आली पाडी विचारायला कर्ज काढणे साहूचे. या सरबराईमध्ये येणाऱ्या पाहुण्यांची सरबराई करता करता अशी पाडी आली, असा क्रम चालू असताना त्याचा जो धनसंचय होता तो अवघा संपला, धनधान्याचा संचय संपला. आता
त्या बिचाऱ्याला अशी पाळी आली की सावकाराकडून कर्ज घ्यावं लागलं. घरदार पडले गहाण, अगणित झाले तया ऋण, लोकाप्रती दाबड्या वदन, लाज वाटू लागली. घरदार सुद्धा गहाण पडलं, अगणित असं त्याला ऋण म्हणजे कर्ज झालं, आणि लोकांना तोंड दाखवण्याची सुद्धा त्याला लाज वाटू लागली. विकावयान काही उरले, सदन अवघे साफ झाले, भांडे कुंडे तेही गेले, काय विपत्ती वर्णावी. बघा, विकायला सुद्धा घरात काही उरलं नाही. घर अवघं साफ झालं, भांडी कुंडी ती पण विकली. आता काय विपत्ती आली, काय वर्णावी म्हणे. तगादे करती सावकार, शिपाई धाडून वरच्यावर. तगादी लावणारच सावकार आहेत ते, शिपाई धाडतायत वरच्यावर. भागवण्यासी 2 प्रहर अडचण पडू लागली. 2 प्रहरचं अन्न मिळणं सुद्धा कठीण झालं. कांता बोले टाकून, मुले करती अपमान, पत गेली उडण, उसनेन कोणी देती हो. त्यांची पत्नी सुद्धा त्यांना टाकून बोलू लागली, आणि मुलं पण वरचेवर वारंवार अपमान करू लागली. काय परिस्थिती असेल पहा. आणि कोणी उसनेवार देणं सुद्धा बंद झालं, कारण त्याची पत होती ती गेली. हा काय परत देणार नाही, याची काय पत आहे. त्यामुळे त्याला उसनं देणं पण सगळ्यांनी बंद केलं. ऐशा तापे तापला, जीव द्याया तयार झाला, पैसा संपता प्रपंचाला काही नसे किंमत. अशा तापाने इतका तापला की तो आत्महत्या करायला निघाला, जीव द्यायला तयार झाला. कारण पैसा संपला प्रपंचातला की माणसाला काही किंमत राहत नाही. जे सुखाचे वाटे स्थान, तेच दुःखाचे निकेतन, संपून गेल्यावरी धन सहज होते न्याया. जे सुखाचं स्थान वाटत असत, आपला प्रपंच, आपलं घर, आपले नातेवाईक, तेच दुःखाचं निकेतन होतं. आधी सदन व्हाय आणि मग ते झालं दुःखाचं निकेतन. संपूर्ण गेल्यावरही धन सहज होते, हा न्याय आहे जगाचा. सुखाचं जे स्थान वाटत होतं तेच दुःखाचं होतं जेव्हा धन संपतं, हा जगाचा न्याय आहे. बंडूदा त्या विचार करी, जीव कोठे देऊ तरी, अफू खाऊन मोरू जरी, तरी ती घ्याया पैसे नसे. बंडूदा त्या विचार करू लागला, जीव तरी आता कुठे देऊ. विचार केला, अफू खाऊन मरू, तरी ती विकत घ्यायला सुद्धा पैसे पाहिजेत, तेही विचाराकडे नव्हते. जरी जाऊन विहिरीवरी, जीव हा मी देव तरी, तितक्यात कोणी येऊन वरी, जरी मला काढल्यास. विहिरीवर जर जाऊन जीव दिला आणि तितक्यात कोणतरी येऊन मला वर काढलं तर जीवही ना जाईल, उलटी फजिती होईल, सरकार शिक्षा देईल, आत्महत्यारा म्हणून मला जीव सुद्धा जाणार नाही. उलटी फजिती होईल आणि सरकार शिक्षा देईल मला. आत्महत्या करणं हे पाप आहे आणि सरकार दरबारी हा एक गुन्हा आहे, त्यामुळे त्याची शिक्षा असते. ती शिक्षा म्हणे देतील मला. यापेक्षा हिमालया जावे, वाटे जीव द्याया, आत्महत्येचा तेठाया दोषही ना लागेल. यापेक्षा वाटलं त्याला की हिमालयातच जावं, तिकडे जीव द्यावा, कारण आत्महत्येचा तिकडे दोषही नाही लागणार, कारण हिमालयात सगळे साधू वगैरे साधनेला जातात, ते पवित्र ठिकाण आहेत तिकडे. ऐसा करून विचार पडला घराच्या बाहेर, अखेरचा तो नमस्कार केला त्याने प्रपंचाला. असा विचार त्यांनी केला आणि घराच्या बाहेर पडला, अखेरचा नमस्कार केला त्याने स्वतःच्या प्रपंचाला. एक लंगोटी घातली, राख अंगाला विली, तयाने ही युक्ती केली, ओळख आपली बुजवावया. त्याने काय केलं, एक लंगोटी घातली आणि सर्वांगाला राख फासली. कशासाठी? आपली ओळख पूर्णपणे मिटवून टाकण्यासाठी. अशी ती त्याने युक्ती केली, कोणी ओळखू नये. श्रोते अब्रुदारासी, जननिंदेचे मानसी, भय वाटे अहर्निशी, हे सकळासीच ठाऊक. श्रोते म्हणे अब्रुदार जो असतो त्याला जननिंदेचं मनात सतत भय, सतत रात्रंदिवस वाटतच असतं, हे आपल्या सर्वांना ठाऊकच आहे. बंडूदाता म्हणे म्हणी, हे दीनदयाळा चक्रपाणी, अवकृपा मज लागुनी कारे ऐशी केलीस. हा बंडूदाता मनात म्हणत होता, हे दीनदयाळा, हे चक्रपाणी, अवकृपा माझ्यावर अशी का केलीस रे? तुझ्यावरी विश्वास माझा पूर्ण होता अधोक्षजा, तू रंकाचा करसी राजा, ऐसे ऐकले पुराणी. माझा तुझ्यावर म्हणे पूर्ण विश्वास होता आणि तू अधोक्षज आहेस, म्हणजे
जे अधोगतीला जातात त्यांना सुद्धा तू वाचवतोस आणि तू रंकाचा राव करतोस, असं मी पुराणांमध्ये म्हणे ऐकलेलं होतं. ते सर्व खोटे झाले. प्रत्ययासे माझ्या आले व्यर्थ, कवींनी रंगविले चरित्र तुझे नारायणा. हे सगळं जे काही मी आतापर्यंत ऐकलं होतं ते म्हणे खोटं झालं. कवींनी तुझं कवित्व केलेलं आहे ते सगळं म्हणे खोटं झालं, असं माझ्या आता प्रत्ययाला आलंय. तुझ्या चरित्र, जे कवित्व तुझ्या चरित्राचं केलंय ते सगळं खोटं आहे म्हणे. आता जीव देतो परी तुझ्यावरी मी श्रीहरी, याचा विचार काही करी हत्या नको घेऊ मम. आता जीव देतोय तरी सुद्धा मी हे जीव देतो हा तुझ्यावर देतोय म्हणे, याचा विचार काहीतरी कर आणि याला आत्महत्येचं पाप मला लागू देऊ नकोस. ऐसे म्हणे बोलला तिकडे घ्याया निघाला, तो एक भेटला विप्रत्यासी स्टेशनात. असं म्हणे त्याने विचार केला आणि तो तिकीट घ्यायला गेला. तिथे एक ब्राह्मण त्याला भेटला स्टेशनवर. आताच हरिद्वारचे तिकीट नको घेऊ साचे, घेऊनच दर्शन संतांचे मग जावे हरिद्वारा. तो विप्र त्याला ब्राह्मण सांगू लागला की आता हरिद्वारचं इतक्यात तिकीट घेऊ नकोस. हरिद्वारला जाण्यापूर्वी आधी संतांचं दर्शन घ्यायचं आणि मगच हरिद्वाराला म्हणे जायचं. आपल्या वराड प्रांतात श्री गजानन महासंत आहेत अवतरले सांप्रत, त्यांच्या दर्शना जाय तू. आपल्या या वराड प्रांतात म्हणाले श्री संत गजानन महाराज हे संत आहेत, ते सांप्रत आता या काळी अवतरलेले आहेत, त्यांच्या दर्शनाला म्हणे तू जा. संत दर्शन आजवरी वाया न गेले भूमीवरी, उगीच त्रासून यंतरी भलते काही करू नको. संत दर्शनाचा हा महिमा आहे. आजवर संत दर्शन या भूमीवर कधी वाया गेलेलं नाही, तेव्हा उगीच त्रास करून घेऊ नकोस आणि भलत सलत काही करू नकोस, असं त्या विप्राने त्याला समजावलं. ऐसे बोलता ब्राह्मण ताता गेला गोंधळून, म्हणे हा मनुष्य कोण अवचितमसी भेटला. असं हे बोलणं ब्राह्मणाने केल्यानंतर तात्या मात्र गोंधळून गेला. हा मनुष्य आहे तरी कोण आणि अवचित असा अचानक मला कसं काय भेटला, किंवा याने ओळखले मी बंडू तात्या म्हणून भले, काही न माझा तर्क चाले पुसुतरी याते कसा. किंवा याने मला बंडू तात्या म्हणून ओळखलं असेल कदाचित, आता माझा काही तर्क चालत नाही, याला विचारू तरी कसा. काही असो शेगावासी जाऊनी वंदू समर्थांची, ऐसे बोलूनी मानसी शेगावासी पातला. काही असो, शेवटी आपण एक काम करूया म्हणे, विचार केला त्याने, आता आपण शेगावी जाऊन समर्थांचे वंदन करू, असं मनात त्याने विचार करून तो शेगावी आला. दर्शना गेला ब्राह्मण, तो महाराज बदले हसन, कार्य देशी जाऊन प्राण हिमालयासी बंडू तात्या. दर्शनाला गेल्या तो ब्राह्मण गेला तेव्हा महाराज हसून त्याला म्हणाले, काय रे प्राण द्यायला चाललायस हिमालयात हा? आणि नावासकट म्हणलं कारे देशी जाऊन प्राण हिमालयासी बंडू तात्या. अरे आत्महत्या करू नये, हताश कदापि होऊ नये, प्रयत्न करण्यात चुकू नये, साध्य वस्तू साधण्यास. अरे आत्महत्या कधी करू नये, हताश कधीच कुणी होऊ नये आणि प्रयत्न करण्या मात्र चुकू नये. साध्य वस्तू साधण्यासाठी प्रयत्न हे केलेच पाहिजे, तरच वस्तू साध्य होते. आता जरी दिलास प्राण प्रपंचाशी त्रासून, तरी येशील घेऊन पुन्हा जन्मते भोगावया. आता जरी दिलास प्राण तरी प्रपंचाला त्रासून दिलायस तरी पुन्हा उरलेला त्रास भोगायला पुन्हा तुला जन्म घ्यावाच लागेल. नको जाऊ हिमालया, गंगे माझी प्राण द्या, परत आपल्या घरी जाया वेळ वेड्या करू नको. हिमालयात जाऊ नकोस गंगेत प्राण द्यायला, परत आपल्या घरी जा, वेळ घालू नकोस. आता तिकडे घेता जो भेटला स्टेशनावरील ब्राह्मण, तुला ओळखले का सांग त्याला, तो होता कोण हे काही. तिकीट घेताना जो तुला भेटला स्टेशनावर ब्राह्मण, काय ओळखलंस का रे, कोण होता ते काही ओळखलंस. जा आता घरी परत, राहू नको लवही येत, बापा तुझ्या मळ्यात आहे एक म्हसोबा. जा आता म्हणे घरी जा, इथे एक क्षणही थांबू नकोस, थोडंही थांबू नकोस. अरे बा वेड्या, तुझ्या मळ्यात एक म्हसोबा आहे, त्या म्हसोबाच्या पूर्वेसी बाभुडीच्या झाडापाशी खोदून पहा मेदिनीसी
2 प्रहर रात्रीला त्या म्हसोबा जो आहे तुझ्या मळ्यात त्याच्या पूर्वेला बाभळीचं एक झाड आहे, तिथे त्या झाडाकडे जमीन खोदून पहा रात्रीच्या दुसऱ्या प्रहरी. काम जमीन खोदण्याचे तूच एकटा करीसाचे, खाली 3 फुटाचे फुटांचे द्रव्य तुझला सापडेल. जमीन खोदण्याचं मात्र काम आहे, तुला एकट्याला करावं लागेल. खाली 3 फूट खोदलंस तर तुला द्रव्य सापडेल. त्यातून थोडे कर्जदारा देवनी ऋणमुक्त होई खरा, नको सोडूस बायका पुरा, उसने वैराग्य वाहू नको. त्यातून काय कर, थोडे कर्जदारांना दे आणि ऋणमुक्त आधी हो आणि बायका पुराणा सोड नको. हे वैराग्य जो आहे हे उष्ण वैराग्य आहे. सर्व काही संपलं आता करायला काही नाही म्हणून वैराग्य, असं वैराग्य येत नसतं. सर्व संपन्न असल्यावर सर्व आपला प्रपंच व्यवस्थित सगळी कर्तव्य पूर्ण केल्यावर नंतर तुम्ही वैराग्याचा विचार आला पाहिजे, किंवा ती कर्तव्य करत असताना सुद्धा त्यात निष्काम कर्म करून आपण वैराग्य साधू शकतो. हे उष्ण वैराग्य म्हणे आणू नकोस. ऐसे बोलता गजानन आनंदला तो ब्राह्मण आला खेरड्यास, परतून राख पुसूनी अंगाची. असं गजानन महाराजांनी म्हटल्यावर तो ब्राह्मण एकदम आनंदला आणि पुन्हा आपल्या गावी आला, राख पुसून टाकली अंगाची. रात्रीची या वेळेला मळ्यात म्हसोबासी आला, बाबळी खाली लागला जमीन खोदाया कारण. रात्रीच्या वेळेला 2 प्रहरी जाऊन तुला 3 फूट खोल खणायचं सांगितल्याप्रमाणे रात्रीच्या वेळेला मळ्यात म्हसोबा पाशी आला आणि बाबुळीकडे येऊन जमीन खोदायला लागला. तो 3 फुटावर लागली श्रोते घागर, एक तांब्याची साचार वेळणी होती जिच्या मुखा. 3 फूट खोदल्यावर श्रोते हो, हा पहा काय लीला केली महाराजांनी. त्याला एक घागर तांब्याची सापडली, जिच्या तोंडावर वेळणी बांधून बंद करून ठेवलेला. त्या तांब्याच्या घागरीत मोहरा सोन्याच्या 4 शत पडल्या त्याच्या दृष्टीप्रत, मग काय विचारता. त्या तांब्याच्या घागरीत त्याला सोन्याच्या मोहऱ्या 400 मोहऱ्या सापडल्या आणि त्याच्या दृष्टीस पडल्यावर मग काय विचारता हो. करी घागर घेऊन या लागला तेथेच नाचावया, जय जय गजानन गुरुराया ऐसे मुखे बोलून. हातात घागर घेऊन तिथेच तो लागला नाचायला, जय 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 गजानन महाराज म्हणून. त्याच द्रव्य करून फेडिले त्याने अवघे ऋण, मळा होता पडला गाण तोही आणला सोडवून. आता ते द्रव्य घेतलं आणि त्यांनी सगळं अवघं जे ऋण आहे ते फेडून टाकलं आणि तो मळा सुद्धा त्याचा गहाण होता तो सुद्धा त्यांनी सोडवून आणला. आता महाराजांचं लक्ष किती बारीक असतं पहा. आता मळ्यात म्हसोबा आहे, म्हसोब्याच्या पूर्वेकडे जा, तिथे एका बावडीच्या झाडाखाली तू खोद. पण काय सांगितलं, रात्रीच्या दुसऱ्या प्रहरी. याला कारण ते कळलं पाहिजे आपल्याला. हा मळा गहाण टाकलाय, कोणाला तरी दिलेला आहे. आता जर दिवसा गेलं असतं तर ज्याला मळा गहाण ज्या सावकाराकडे आहे तो सावकाराने त्याला खोदू दिलं असतं का. म्हणजे पहा, सद्गुरू आपल्याला किंवा गुरु आपल्याला जे मार्ग सुचवतात, ज्या वेळा सुचवतात आणि जे जे अगदी बारीक सारीक गोष्टी आपल्याला सांगून पाठवतात ते का, ते या कारणासाठी. आता घडी बसली प्रपंचाची ही गजानन कृपेने साची, वृत्ती बंडू त्याची गेली अति आनंदन. आता प्रपंचाची घडी व्यवस्थित बसली आणि ती आपल्या गजानन महाराजांच्या कृपेने. आता हे बंडू तात्याची वृत्ती आनंदून गेली. जेवी मृत्यूची घटका आवरता, अमृत कलश यावा हाता, वा सागरा माझी बुडता तारू दृष्टीच पडावे. मृत्यूची घटका जवळ आल्याबरोबर हातात अमृताचा कलश पडावा आणि आपल्याला अमरत्व व्हावं, किंवा सागरात बुडता बुडता समोर एखादी छोटीशी होडी यावी, तसं म्हणे इथे झालं. बंडू तात्यास तैसे झाले, दुःखाचे ते दिवस सरले, मग त्याने पुढे केले येणे पहा शेगावा. बंडू तात्याचं हे असंच झालं, दुःखाचे ते सगळे त्याचे दिवस सरले. मग त्याने काय केलं, काय तर पुढे तो शेगावाला आला. दान धर्म तिथे केला मोठ्या प्रमाणा माझी भला, गजाननाच्या पदीला झाला लीन अनन्य भावे. तिथे येऊन त्यांनी दान धर्म केला आणि मोठ्या प्रमाणात त्याने तो दान धर्म करून गजानन महाराजांच्या पदी लागला. कसा लीन झाला अनन्य भावाने. तई महाराज बदली त्यासी, आम्हा कार्य वंदिसी, ज्याने दिला आहे तुसी द्रव्य घट तो वंदितया.
तेव्हा महाराज त्याला म्हणाले, अरे माझ्या काय पाया पडतोस, मला का वंदन करतोस? ज्याने तुला हे द्रव्य घट दिलाय, द्रव्याचा घडा, त्याच्या पाया पड. आता तरी येथून खर्च करावा सांभाळून, ओगे न करी अन्न उधळेपण, त्यात नसे सार काही. पुढे त्याला योग्य सल्ला दिला की आता या पुढे इथून तरी सांभाळून खर्च कर, उगाच उधळेपणा करू नकोस, त्यात काही सार नाही. जनसुखाचे सोबती, निर्वाणीचा श्रीपती, त्याची सदैव करी भक्ती, तो न उपेक्षी कदा तुला. महाराजांनी खूप छान सांगितलंय त्याला. जन जे आहेत ते सुखाचे फक्त सोबती आहेत. निर्वाणीच्या वेळेला कोण येतोय? फक्त श्रीपती, भगवंताशिवाय दुसरा कोणच नाही. आणि त्याची सदैव भक्ती तू करत राहा, तो तुला कधीहीच तुझी उपेक्षा करणार नाही, तो तुला कधी सोडणार नाही. ऐसा उपदेश ऐकला समर्थासी वंदून भला, बंडू तात्या गावास गेला आपल्या अति आनंदे. असा उपदेश ऐकल्यावर समर्थांना त्यांनी वंदन केलं आणि बंडू तात्या आपल्या गावाने अति आनंदाने गेला. एकेकाळी सोमवती परवा आले निश्चिती, जी का अमावास्या येती सोमवारीची सोमवती हो. एकेकाळी सोमवती पर्व आले निश्चित. जी अमावास्या सोमवारी येते तिला सोमवती अमावास्या आपण म्हणतो, आपल्या सर्वांना माहितीच आहे. या सोमवतीचे महिमान पुराणात केले कथन, या दिवशी नर्मदा स्नान अवश्य म्हणती करावे. ही सोमवती हिचं महिमान फार आहे. पुराणात ते कथन केलेलं आहे की या दिवशी नर्मदेचं स्नान करणं हे अति आवश्यक आहे किंवा खूप पुण्यप्रद आहे असं म्हणतात. म्हणून शेगावाची मंडळी नर्मदेच जाया तयार झाली, तयारी त्यांनी अवघी केली पळशा वगैरे भरून. म्हणून शेगावची मंडळी निघाली, नर्मदेला जायला तयार झाली, अवघी त्यांची तयारी केली, सर्व वस्तू वगैरे त्यांनी भरून घेतल्या. मार्तंड पाटील, बंकटलाल, मारुती चंद्रभान, बजरंगलाल यांनी केला एकमेळ ओंकारेश्वरी जाण्याचा. याच्यात मार्तंड पाटील, बंकटलाल, मारुती चंद्रभान, बजरंगलाल यांनी एकत्र येऊन ओंकारेश्वरी सुद्धा जाण्याचा बेत केला. बंकटलाल म्हणे अवघ्यासी, आपण जातो नर्मदेसी, घेऊन सांगा ते महाराजासी, स्नान करा या नर्मदेचे. बंकटलाल सगळ्यांना म्हणू लागला, आपण नर्मदेला जातो, आपण आपल्या महाराजांना सुद्धा स्वतः बरोबर घेऊया नर्मदेच्या स्नानाला. चौघे मठा माझी आले, समर्था विनवू लागले, ओंकारेश्वरी गुरु मावले, चला आमच्या समवेत. चौघे मठात आले आणि गजानन महाराजांना विनंती करू लागले, चला आमच्या बरोबर ओंकारेश्वराला. हे गुरु माऊली, तुम्ही असल्याबरोबर काळाचाही नाही दर, घाला आम्हा असं पायावर त्या ओंकारेश्वराच्या. बघा, तुम्ही आमच्या बरोबर असलात तर काळाचा आम्हाला भीती नाही, आम्हाला कसलेही संकट येणार नाही. आम्हाला नेऊन त्या ओंकारेश्वराच्या पायावर तुम्हीच घाला. हा अधिकार माते विना नाही पहा इतरांना, आमची विनंती हीच चरणा, न्यावे आम्हा नर्मदेसी. हा अधिकार मातेशिवाय दुसऱ्या कोणाला नाही. आमची हीच विनंती आहे, आम्हाला त्या नर्मदेच्या आणि त्या ओंकारेश्वराच्या पायावर तुम्हीच नेऊन घाला. तुम्ही आल्या वाचून आम्ही न हालू येथून, बालहट्टा लागून जननी तीच पूर्वी तसे. तुम्ही आल्याशिवाय आम्ही इथून हलणार नाही. आमचा बालहट्ट समजा, कारण बालहट्ट जो आहे ती आई म्हणजे जननीच पुरवते. महाराज म्हणाले, तयासी आहे नर्मदा माझ्यापाशी, उगीच त्रास द्यायासी, जाऊ कशाला तिला मग. महाराज म्हणाले, ही नर्मदा दुसरीकडे नाही, माझ्याकडे आहे, उगीच त्रास द्यायला तिला जाऊ कशाला तिकडे. तिला त्रास द्यायला मी जाणार नाही. मी या मठात बसून करी नर्मदेचे स्नान, तुम्ही या सारे जाऊन श्री ओंकारेश्वरला या. मी मठात बसूनच नर्मदेचं स्नान करेन, तुम्ही सगळे जाऊन या श्री ओंकारेश्वरला. तेथे राजा पूर्वकाली मांधाता भाग्यशाली, होऊन गेला महाबली दिगंत ज्याची कीर्ती असे. तिथे पूर्वकाळी पुरातन काळी एक माधांता भाग्यशाली एक महाबली असा राजा होऊन गेला, ज्याची इथे म्हटलंय तेथे राजा पूर्वकाली माधांता भाग्यशाली. माधांता नावाचा भाग्यशाली राजा होऊन गेला, तो महाबली होता आणि त्याची कीर्ती फार अफाट होती, दिगंत अशी त्याची कीर्ती होती.
श्री शंकराचार्य गुरुवर यांनी कराया जगदोद्धार, तीचेच दीक्षा साचार परमहंसाची घेतली. आता हे ओंकारेश्वरचं महत्व काय काय ते सुद्धा आपल्याला इकडे व्यवस्थित सांगतायत. श्री शंकराचार्य जे गुरुवर आहे यांनी जगदोद्धार, जगाचा उद्धार करण्यासाठी तिथेच दीक्षा परमहंसाची घेतली होती. जा जा तुम्ही तया स्थला, बेटा माझ्या नर्मदेला मात्र नेऊ नका मला उगाच आग्रह करून. जा जा तुम्ही त्या ठिकाणाला, त्या स्थळाला जाऊन भेट द्या आणि माझ्या नर्मदेला भेटा, मात्र उगाच मला आग्रह करू नका, मला नेऊ नका. आता परवाचे प्रयोजन नाही राहिले मज लागून, ऐसे ऐकता चौघे जण हट्ट धरती पायाला. आता हे पर्व वगैरे सोमवतीचं, या पर्वाचं प्रयोजन आता मला काही राहिलेलंच नाही माझ्यासाठी. तरी हे भाषण ऐकल्याबरोबर असे ऐकत आहे चौघे जण हट्टच धरले, पायच धरून ठेवले, म्हणजे नाही आम्हाला तुम्ही यायचंच आमच्या बरोबर. काही असो तेथवरी चला आमच्या बरोबरी, लगेच येऊ माघारी स्नान करूनी नर्मदेचे. काही असो तिथपर्यंत तुम्ही आमच्या बरोबर चला, आपण लगेच परत फिरू स्नान करून नर्मदेचे. महाराज म्हणाले ठीक ठीक, तुम्ही दिसता दांभिक, नर्मदेचे आहे उदक त्या आपल्या विहिरीमध्ये. महाराज म्हणाले ठीक ठीक, तुम्ही दांभिक वाटताय मला, नर्मदेचं पाणी आपल्या विहिरीमध्ये सुद्धा आहे, तिला टाकून आपण तेथे कराया गेलो स्नान, तरी राग येईल दारुण माझ्या या त्या नर्मदेला. हिला इकडच्या विहिरीत असलेल्या ज्या माझ्या नर्मदेला टाकून आपण स्नान करायला गेलो तर हिला, माझ्या या नर्मदेला राग येईल म्हणे. म्हणून सांगतो तुम्हीच जावे, मला न आग्रह करावे, माझे वचन मानावे यात तुमचे कल्याण. म्हणून सांगतो की तुम्हीच जा, मला मात्र आग्रह करू नका, माझं वचन ऐका, माझं बोलणं ऐका, यातच म्हणे तुमचं कल्याण आहे. मग मारुती चंद्रभान करू लागला भाषण, आम्ही घेतल्या वाचून आपण न जाऊ की. मग मारुती चंद्रभान जो आहे तो बोलू लागला, आम्ही तुम्हाला घेतल्याशिवाय काही जाणार नाही. समर्थ म्हणाले मी तेथं आल्या होईल विपरीत, मग तुम्ही दोष मात्र देऊ नये आम्हाला. समर्थ म्हणाले मी तिकडे येईन आणि आल्यावर विपरीत जर झालं तर म्हणे तुम्ही मला दोष द्यायचा नाही. ऐसे मठात बोलणे झाले, अवघे ओंकारेश्वराला आले, पर्वासाठी मिळाले लोक तेथे अपार. असं बोलणं मठात झालं आणि सगळे मिळून महाराजांना घेऊन ओंकारेश्वराला आले आणि तिथे अनेक लोक तिथे जमलेले होते. त्या पर्वाला, ते पर्व जे सोमवती अमावस्येचं ते गाठण्यासाठी अनेक लोक आलेले होते. नर्मदेचे अवघे घाट, स्त्री पुरुषांनी भले दाट, मुंगेलाही नसे वाट, जाया हराच्या मंदिरी. नर्मदेचा पूर्ण जो घाट आहे तो स्त्री पुरुषांनी इतका भरलेला होता की मुंगीलाही हरीच्या हराच्या शिवाच्या मंदिरात जायला जागा नसावी इतकी गर्दी होती म्हणे. कोणी स्नानास उतरले, कोणी संकल्प ऐकू लागले, कोणी घेऊन बेलफुले जाऊ लागले मंदिरात. कोणी स्नानाला उतरलं, कोणी संकल्प करू लागलं, कोणी बेलफुलं घेऊन मंदिरात जाऊ लागलं, कोणी बर्फी पेढे खवा बसून खाऊ लागले मेवा, थव्या मागे लागला थवा तेथे भजन कर्यांचा. कोणी खाणं खाऊ लागलं, बर्फी पेढे खवा बसून खाऊ लागले आणि थव्या मागे थवे यावेत तसे भजन करीत तिथे येऊ लागले. पर्व संपेपर्यंत अभिषेकाची मंदिरात गर्दी झाली अत्यंत, शब्द कोणा न कडे. हे जे अमावास्येचं, सोमवती अमावास्येचं पर्व आहे ना, ते संपेपर्यंत मंदिरात अभिषेकाची इतकी गर्दी झाली की कोणाचा शब्द कोणाला कळेना. रम्यशा त्या ओंकारी समर्थांची बैसली स्वारी, पद्मासन घालून काठावरी त्या महानदी नर्मदेच्या. असे ते रम्य ओंकार स्थान आहे ओंकारेश्वराचं. समर्थांची स्वारी तिथे पद्मासन घालून नदीच्या काठावर, त्या महानदी नर्मदेच्या काठावर बसली. चौघे दर्शन घेऊन आले, समर्था विनू लागले, आता पाहिजे सोडले जाणे सडकेने आपणा. चौघे दर्शन घेऊन आले आणि समर्थांना विनवू लागले, आता आपण रस्त्याने आलो आहोत, त्या रस्त्याने जाणं आता विचार सोडून जावं, कारण काय खूप गर्दी झालेली आहे. का की भीड झाली फार, गाड्या मोडती वर्षेवर, बैलगाडीचे भुजार आहेत आपल्या त्यातुनी.
कारण आता खूप गर्दी झालेली आहे. वरचेवर गाड्याही लोकांच्या मोडतायत आणि आपले जे बैलगाडीचे बैल आहेत हे बुजार झालेत, थकलेले आहेत, बुजलेले आहेत. खेडीघाट स्टेशनाला जाण्या येण्याचा करार केला गाडीवाल्याने तो भला, न सांगता गुण बैलांचे. खेडीघाट स्टेशनाला जाण्या येण्याचा करार केलाय गाडीवाल्याने, तो न किती किंमत काय किंवा गुण सांगितले नाही आणि ते करार केला. ते बैल जे ज्या बैलगाडीतून आले होते ते त्यांचे गुण म्हणजे ते कसे आहेत, दष्टपुष्ट आहेत की नाही, चांगले आहेत की नाही, काही सांगितले नाही, फक्त करार केला होता म्हणे त्या गाडीवाल्याने. ते बसता आले कोण, आपण होता म्हणून पोचलो येथे येऊन बैलद्वाड गाडीचे. ते बसल्यावर कळलं तुम्ही आमच्या बरोबर होतात म्हणून इथपर्यंत म्हणे आपण येऊन पोचलो आम्ही, नाहीतर काय ते गाडीचे त्या बैलगाडीचे बैल द्वाड होते. परत बसून गाडीत जाणे न निर्भय वाटत, म्हणून या नावेत बसून जाऊ स्टेशनाला. परत त्या बैलगाडीत बसण्याची की आमची इच्छा नाही, आम्हाला भीती वाटते, निर्भय काय वाटत नाही, म्हणून नावेत बसून आपण स्टेशनाला जाऊ. गर्दी झाली रस्त्याने, नदीतून जाऊ शांतपणी, ऐसेच केले कित्येकानी त्या पहा नावा चालल्यात. गर्दी झाली रस्त्यावर म्हणून नदीतून शांतपणे जाऊ, कित्येकानी बघा केलेलं आहे आणि किती नावा चालल्यात त्या बघा, किती उड्या जात आहेत. तुम्हा असं वाटेल तेच करा, आम्हान काही विचारा, मी वचनात गुंतलो खरा, तुम्ही बसाल तेथे येऊ. महाराज म्हणाले तुम्हाला वाटेल तेच करा, मला विचारू नका, कारण मी आता वचनात गुंतलोय. मी तुम्हाला वचन दिलं तुमच्या बरोबर येतो म्हणून त्या वचनात मी गुंतलोय. तुम्ही बसाल तेथे मी बसेन आणि येईन तुमच्या बरोबर. ऐसे समर्थ बोलले, त्यांच्या सवे नावेत बैसले, नदीतून जाऊ लागले खेडीघाट स्टेशनाला. असं समर्थ म्हणाले आणि त्यांच्या बरोबर त्या होडीत बसले, नावेत बसले, नदीतून जाऊ लागले, कारण त्यांना खेडीघाट स्टेशनाला जायचं होतं. तो नदी मध्यंतरी नाव आदळलेली खडकावरी, फळी फुटून गेली सारी, तिच्या बुडाची एक हो. त्या नदीत मध्ये बरोबर मध्यावर नदीच्या आली आणि एका खडकावरती बोट आदळली ती नाव, आणि त्याची खालची जी फळी आहे तीच तुटून गेली, त्याच्या बुडाची फळी. छिद्र पडले आर पार, येऊ लागले आतनीर, नावाडाने सत्वर, नदीत उड्या टाकल्या. छिद्र पडलं त्या होडीला आणि आरपार छिद्र पडल्यामुळे आत पाणी येऊ लागलं. नावाडी जे होते त्याने पटकन नदीत उड्या टाकल्या. परी महाराज निर्धास्त होते, गिन गिन गणात बोते, हे भजन मुखाते चालले होते अखंड. पण महाराज निर्धास्त होते, त्यांचं आपलं भजन मुखाने चालू होतं, गिन गिन गणात बोते. मार्तंड बजरंग मारुती घाबरून गेले अति, उडू लागली धडाधडा छाती, बंकटलालाची विबद हो. मार्तंड बजरंग मारुती घाबरून गेले आणि बंकटलालाची तर छाती धडाधडा उडू लागली. चौघे समर्था बोलले, आम्ही अपराधी आहो भले, आम्ही न तुमचे ऐकले शेगावात दयाळा. चौघे समर्थांना बोलले, आम्ही आपले अपराधी आहोत, आम्ही तुमचं शेगावात तुम्ही सांगत होतात तरी आम्ही तुमचं बोलणं ऐकलं नाही, तुमचं म्हणणं आम्ही ऐकलं नाही. त्याचे दिले आम्हा फळ, तुम्ही आज तात्काळ नर्मदाच झाली काळ, आम्हाला घे बुडवावया. त्याच म्हणे तुम्ही आम्हाला फळ दिलं, कारण गुरु आज्ञा मोडली, गुरुंचं शब्द मोडला, त्यामुळे तुम्ही आम्हाला ही आता त्याचं फळ दिलेलं आहे. आता ही नर्मदा आहे जिचं स्नान करायला आम्ही आलो, तीच आता आमची काळ झालेली आहे आणि आता आम्हाला ती बुडवणार म्हणे. गुरुराया आपली वाणी वेद तुल्य मानुनी, येथुनी वाचवा या संकटातुनी, शेगाव दृष्टी पडू द्या. गुरुराया आपली वाणी आजपासून इथून पुढे वेद तुल्य मानू, पण या संकटातून वाचवा आणि आम्हाला शेगाव दाखवा. ऐसे जो ते बोलतात, तो निम्म्यावरी पाड्यात, नाव उडाली लोटत लोटत, एक फरलांग गेली हो. ते असे बोलल्याबरोबर निम्म्यावर पाण्यामध्ये नाव बुडाली, पण लोटत लोटत एक फरलांग पर्यंत ते गेली. काठी लोक बोलती ऐसे, मेली ही 5 माणसे, आता यांचा भरवसा नसे अथांग पाडी. नर्मदेला काठावर जे लोक होते ते म्हणू लागले, ही 5 माणसं आता मेली, कारण आता यांचा भरोसा नाही, अथांग असं नदीला नर्मदेला पाणी आहे. तै म्हणाले गजानन, नका होऊ हैराण,
तुमच्या जीवा लागून धक्का न लावी नर्मदा. त्यावेळेला गजानन महाराज म्हणाले, नका होऊ हैराण. तुमच्या जीवाला ही नर्मदा ही आई आहे, जननी आहे, ही काही धक्का लावणार नाही. ऐसे म्हणून स्तवन केले नर्मदेचे त्याने भले, हे चौघे पैसले हात जोडून नावेत. असं म्हणून त्यांनी स्तवन केलं नर्मदेचं, आणि हे चौघे हात जोडून त्या नावेत बसले. श्लोक अनुष्टुप छंदातला श्लोक काय, नर्मदे मंगले देवी रेवे अशुभ नाशिनी मंतु क्षमा करी यांचा दयाळू हुनिमनी. ऐसे स्तवन चालले. नर्मदे हे मंगले देवी, रेवे रेवा आहे ती अशुभ नाशिनी आहे, आम्हाला क्षमा कर, दयाळू होनी म्हणी. ऐसे त्यांनी स्तवन चालवले. तो आतील पाणी निघून गेले. नर्मदेने लावले आपल्या करास त्या छिद्रा. साक्षात नर्मदा तिने स्वतःचा हात लावला त्या छिद्राला. पाणी आतलं का निघून गेलं. नाव श्रोते पहिल्या परी आली जलाची यावरी. त्या नावेच्या बरोबरी होती प्रत्यक्ष नर्मदा. नाव पहिल्यासारखी पुन्हा जलाच्या वर आली, अर्धी बुडलेली होती, आणि त्या नावेच्या बरोबर प्रत्यक्ष नर्मदा होती. कोळिणीचा धरला वेश, मस्तकावरी कुरळ केश, भिजविले जियेच्या वस्त्रास कमरेपर्यंत जलाने. तिने कोळणीचा वेश धरला होता, मस्तकावर तिचे कुरळे केस होते, जे त्या कमरेपर्यंत पाण्याने तिचं अर्ध जे वस्त्र होतं ते तिचं भिजलेलं होतं. नौका काठास लागली, अवघ्याने ती पाहिली, आश्चर्यचकित मुद्रा केली पाहून तळाच्या छिद्राला. नौका जेव्हा काठेवर लागली तेव्हा सगळ्यांनी ती पाहिली, आश्चर्यचकित झाले सगळे त्या छिद्राला पाहून. ही बाई होती म्हणून आमचे वाचले प्राण, बाई आपण कुठील कोण हे काही सांगा हो. ही बाई होती म्हणून आपण म्हणे वाचलो, आपले प्राण आमचे वाचले. बाई आपण कोण, कुठले हे काही सांगा. सोडा वस्त्र भिजलेले आम्ही नवे देतो भले, तरी नर्मदेने पहा केले अशा रीतीने भाषण. ते भिजलेलं वस्त्र काढून आम्ही तुम्हाला नवीन वस्त्र देतो. तेव्हा नर्मदेने काय बोलणं केलं, काय भाषण केलं, काय म्हणाली बघा. मी ओंकार कोड्याची कन्यका, माझे नाव नर्मदा ऐका, आम्हा परिपाठ आहे देखा ओले वस्त्र नेसण्याचा. मी ओंकार कोळ्याची कन्या आहे, माझं नाव नर्मदा आहे, आमच्याकडे ही पद्धत आहे ओलं वस्त्र नेसण्याचा. मी ओलीच राहते निरंतर, माझे रूप आहे नीर. मी निरंतर सतत ओलीच राहते, माझं रूपच पाणी आहे. ऐसे बोलून नमस्कार करून गेली गजानना. असं बोलून तिने गजानन महाराजांना नमस्कार केला आणि तिने घेऊन गेली. क्षणा माझी नाहीसी झाली, झाली ती नर्मदेसी वीज चमकून आकाशी, घनी जैसी लीन होते. क्षणभरात ती नाहीसी झाली. नर्मदेमध्ये ती गेली. वीज जशी आकाशात चमकून क्षणभरात जशी आकाशात ढगांमध्ये लीन होते तशी. तो पाहता प्रकार चौघे आनंदले फार, कळला स्वामींचा अधिकार नर्मदा आली दर्शना. तो प्रकार पाहिल्यावर चौघे आनंदले आणि आपल्या स्वामींचा अधिकार त्यांना कळला, कारण साक्षात नर्मदा ही त्यांच्या दर्शनाला आली. बंकट विचारी खोदून समर्था ही स्त्री कोण, ते सांगावे फोडून गुप्त काही ठेवू नका. बंकटलाल खोदून खोदून विचारू लागला, समर्था ही स्त्री कोण, ते फोडून सांगा, गुप्त काही ठेवू नका. तई महाराज बदले तत्वदा, तुम्ही जे का विचारता तो कथेला आहे गाथा. नर्मदेने तुम्हास, महाराज काय म्हणाले, तुम्ही जे विचारताय ना ते सगळं काही त्या नर्मदेने स्वतःच तुम्हाला सांगितलंय. कोळी जो का ओंकार, तोच हा ओंकारेश्वर, माझेच रूप आहे नीर, ऐसे नर्मदा बदली ना. कोळी जो का हा ओंकार, ओंकारेश्वर हा कोळी, तोच हा ओंकारेश्वर, माझेच रूप आहे नीर, पाणी माझंच रूप आहे, असं ती नर्मदा त्याची कन्या म्हणालीच ना, ती बदली ना, बोलली ना. अरे ती प्रत्यक्ष नर्मदा, संशय तेथे न घ्यावा कदा, संकटा माझी देते सदा, हात ती आपल्या भक्ताते. अरे ती प्रत्यक्ष नर्मदा, संशय आता घेऊ नका तिकडे, संकटात ती हात देते आपल्या भक्ताला. म्हणून तिचा जय जयकार करा मोठ्याने एकवार, जय जय नर्मदे निरंतर,
ऐसेच रक्षण अंबे करी. म्हणून तिचा जय जयकार मोठ्याने एकदा करा आणि म्हणा जय जय नर्मदे. निरंतर असंच आमचं हे अंबे रक्षण कर. ऐसे ऐकता वचन बंकटाला लादी चौघे जण समर्थांचे दिव्य चरण वंदू लागले क्षणाक्षणा. हे ऐकल्याबरोबर महाराजांच्या मुखातून बंकटलाल आणि ते चौघे जण, बंकटलाला सहित चौघे जण समर्थांचं दिव्य चरण वंदू लागले. परत 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 आले शेगावात, ज्यांना त्यांना हीच मात होऊन या हर्षभरीत सांगू लागले विबुध हो. परत आले शेगावात, ज्यांना त्यांना हीच गोष्ट ते आनंदाने हर्षभरीत होऊन सगळ्यांना सांगू लागले. हाच तर खरा महिमा आहे. आपण म्हणतो ना की आपण तीर्थयात्रेला जातो. आपण तीर्थयात्रेला कमी आणि तिथे पिकनिक म्हणूनच जास्त जात असतो किंवा कोणीतरी सांगितलं म्हणून आपण जातो. आपल्या स्वामी समर्थांच्या लीलेमध्ये सुद्धा त्यांच्या अगदी निकटचे जे त्यांचे सेवक भक्त होते, यांना सुद्धा साक्षात स्वामी बरोबर समोर असून सुद्धा त्यांना सुद्धा इतर ठिकाणी दर्शन घेण्याची इच्छा व्हायची. इथे यांना झाली. पण यालाच आम्ही नाथस्वामी भक्त परिवार याला काय म्हणतो, देवभेट. देवभेट म्हणजे काय असतं की देवभेटीला म्हणजे तीर्थयात्रेलाच जायचंय. पण ही तीर्थयात्रा कशी, एकदा आपण गुरु केला ना, त्या गुरुच्या समवेतच करायची. आणि इथे साक्षात तेच झालंय. त्या लोकांनी गळ घातली आणि जेव्हा महाराजांच्या मनात होतं, महाराजांना माहितीच होतं हे सगळं लीला त्यांच्याच आहेत. आणि नर्मदेची भेट होणं हे महाराजांचीच सगळी लीला होती. यांच्या मनात आलं नाही बाबा आता आपण बैलगाडीने आलो, ते बैल बरोबर नव्हते, पण ही सगळी लीला महाराजांची. आणि आपण नदीतून नावेने जाऊया आणि तीच नाव, बाकीची सगळ्या नावा गेली, यांचीच या चौघा जणांचीच नाव आहे, तीच बुडावी. विचार करा. पण हे अधिकारी पुरुष त्यात आहेत, म्हणजे साक्षात सद्गुरूंबरोबरची देवभेट आहे. आणि अशा देवभेटीचं खास कारण हेच असतं, कारण जे सद्गुरू स्वरूप असतात, जे अवतारी पुरुष असतात, यांना त्या तीर्थस्थानाची जी देवता आहे ती साक्षात भेटायला येते काही ना काहीतरी कारण काढून. तेव्हा त्यांच्या बरोबर असलेल्या भक्तांना आपोआप त्या देवतेचं दर्शन होतं. याला म्हणतात खरी देवभेट. तर ही देवभेट इकडे सुद्धा झालेली आहे आणि त्यांना नर्मदेचं दर्शन झालंय. अशा रीतीने त्यांनी ही त्यांची खरं तर यात्रा सफल झाली, ही खरी देवभेट झाली. पुढे काय झालं, सदाशिव रंगनाथ वानवळे एका गृहस्था समवेत भले शेगावता येथे झाले महाराजांच्या दर्शना. आता पुढची कथा आहे. सदाशिव रंगनाथ वानवळे एका गृहस्था बरोबर शेगावात महाराजांच्या दर्शनाला आले. या सदाशिवा कारण तो पण नाव तात्या जाण, हे माधवनाथाचे छात्रगण चित्रकूटाच्या होते हो. या सदाशिवाचं टोपण नाव तात्या होतं आणि माधवनाथ जे आहेत त्यांचे हे चित्रकूटातले छात्रगण होते, विद्यार्थी होते. या नाथाप्रत योगांगे होती अवगत, ज्यांच्या शिष्यगण माळव्यात आहे मोठ्या प्रमाणे. हे माधवनाथ त्यांच्याकडे योगाची शिक्षा म्हणजे दीक्षा, त्यांना योग अवगत होतं. आणि माळव प्रांतामध्ये यांचे अनेक शिष्यगण मोठ्या प्रमाणात होते. सदाशिव आले शेगावाला. जेव्हा श्रींच्या दर्शनाला तेव्हा महाराज भोजनाला बैसले होते मठात. सदाशिव जेव्हा शेगावला आले, जेव्हा ते श्रींच्या दर्शनाला आले, तेव्हा महाराज भोजनाला बसलेले मठात. सदाशिवासी पाहुणे माधवाची झाली आठवण, गजानना कारण संता जाणती. सदाशिवाला पाहून माधव ते आहेत त्यांची त्यांना आठवण झाली गजानन महाराजांना, कारण संतांना ओळखतात, जाणतात. वानवळे येता क्षणी महाराज बोलले मोठ्यानी, अरे नाथांच्या शिष्या लागणी बसवा आणून माझ्या पुढे. वानवळे आल्याबरोबर वानवळे हे ते माधवराव जे होते त्या माधवनाथांचे ते शिष्यगण होते, त्यांचे छात्र होते. त्यामुळे वानवळे आल्याबरोबर महाराज मोठ्याने म्हणाले, अरे नाथांच्या शिष्यांना माझ्यासमोर आणून बसवा. त्यांचे गुरु माधवनाथ गेले जीवन इतक्यात, मठी माझ्या समवेत तो हे दोघे पातले. त्यांचे गुरु जे आहेत माधवनाथ ते आत्ताच माझ्याबरोबर इथे जेवायला बसलेले आणि ते गेले आणि हे दोघे आले म्हणे. महाराज मोठ्याने बोलले, त्या नाथांच्या शिष्यांना
माझ्या पुढे आणून बसवा. आता त्यांचे गुरु जे माधवनाथ आहेत ते इथे इतक्यातच जेवून माझ्या समोरून गेलेले आहेत आणि आता हे आलेत म्हणे. तर तो हे दोघे आलेत. थोडा वेळ आधी जरी हे आले असते तरी भेट त्यांच्या गुरुची खरी होती याना मठात. कारण हा योग आहे. योग जो असतो एक गुरु दुसऱ्या गुरुला योग सिद्धीने भेटतात. आता इथे महाराज म्हणतायत की यांचे गुरु माधवनाथ आत्ता इथे होते, माझ्या बरोबर बसले होते जेवायला. ते गेले आणि हे आले. ते अगोदर थोडा वेळ अगोदर जर आले असते तर भेट झाली असती गुरुची यांना या मठात आणि त्या गुरु शिष्यांची त्यांच्या भेट झाली असती. आता हे हे मागून आले. गुरु त्यांचे निघून गेले. विडा न घेता भले त्याची करू पूर्तता. आता हे यांच्या नंतर आलेले आहेत पण त्यांचे गुरु विडा न घेताच निघून गेलेले आहेत. त्याची आता म्हणे पूर्तता करूया. वानवड्यासी आलिंगन देते झाले दयागन पोरे बंधूंची म्हणून ऐसा तो संत प्रेमा. वानवळेला ते वानवळे आले. त्या वानवळ्यांना साक्षात महाराजांनी आलिंगन दिलं. का तर पोरे आपल्या बंधूची. असे हे संत प्रेम असतं. रीतीप्रमाणे सत्कार केला वानवळ्यांचा शेगावाला. जाताना त्या निरोप दिला समर्थानी येणे रीती. रीतीप्रमाणे ते आले. त्यांचा सत्कार वगैरे सुद्धा केला त्या वानवळ्यांचा या शेगावाला. आणि ते जात होते तेव्हा जाताना त्यांना समर्थांनी निरोप दिला. काय दिला बघा. तुम्ही माधवनाथाला असेच जा भेटण्याला. त्यांचा येथे राहिला विडा तो त्या द्यायास. तुम्ही माधवनाथांना असेच भेटायला जा. आता इथे आलाय जाता जाता पहिले त्यांना जाऊन भेटा. कारण त्यांचा विडा इकडे राहिला. ते माझ्याबरोबर जेवत होते. फक्त जेवल्यावर विडा खातात. तो विडा मात्र त्यांचा राहिलाय. तो त्यांना देण्यासाठी जा. मी म्हणतो तेच सांगा पदरचे न घाला बघा. माझ्या वाक्या माझी उगा फरक तुम्ही करू नये. मी जे म्हणतोय तेच त्यांना सांगा. पदरचे काही घालू नका बघा. माझ्या वाक्यात फरक काही तुम्ही उगाच करू नका. म्हणा साथे भोजन हुआ विडा तुम्हारा याही रहा. तो आम्ही आणला पहा नाथा तुम्हा द्यावया. असं वाक्य सांगितलंय. काय म्हणायचंय. साथे भोजन हुआ. माझ्या बरोबर भोजन झालं. विडा तुमचा इथेच राहिलाय. विडा तुम्हारा याही रहा. तो आम्ही आणला पहा नाथा तुम्हा द्यावयास. हे सारे बोलणे ऐकले त्या वानवळ्याने. घेऊन विड्याची 2 पाने गमन करता झाला. ते जे वानवळे आलेले त्यांनी हे ऐकलं आणि ते 2 विड्याची पानं घेऊन निघाले. गमन केलं त्यांनी. माधवनाथा हकीकत त्याने कथली इत्थंभूत. महाराज आपण शेगावात आला होता का ते दिनी. माधवनाथ त्यांना जेव्हा भेटलं तेव्हा इत्थंभूत त्यांनी हकीकत सांगितली सगळी. महाराज आपण त्या दिवशी शेगावात आला होतात का. गजानन जे बोलले तैसेच आले जाहले आहे जाहले. भोजन समयी त्यांनी केले स्मरण माझे तीच भेट. गजानन महाराज जे बोलले तसंच झालेलं आहे. भोजनाच्या वेळेला जे त्यांनी माझं स्मरण केलं ना ती स्मरण म्हणजेच माझी भेट. ऐशा रीती एकमेका आम्ही भेटतो सदैव देखा. येथे शंका घेऊ नका स्मरण तीच भेट होय. स्मरण फक्त करणं हीच भेट आहे. आपण जसं काही ध्यान प्रयोग आहेत तर त्या ध्यान प्रयोगामधून सुद्धा आपण अशा ठिकाणच्या भेटी घेऊ शकतो. तर असे बरेचसे प्रकार यांना अवगत असतात. फक्त आठवण काढली ती म्हणजे भेट. अशा रीती आम्ही एकमेकांना म्हणे भेटतो. अशा शंका घेऊ नका. स्मरण करणं हीच भेट आहे. त्यांचा माझा एक प्राण शरीरे ही मात्र भिन्न भिन्न. हे आहे खोल ज्ञान तेन इतक्यात कळे तुम्हा. त्यांचा माझा प्राण एकच आहे. शरीर फक्त आमची वेगवेगळी आहे. हे खोल ज्ञान आहे. ते इतक्यात तुम्हाला कळणार नाही. कारण तुम्ही अजून भौतिकात आहात. हे पारमार्थिक आहे. बरे झाले आणिला आमचा विडा तुम्ही भला. जो होता राहिला शेगावी शिष्य हो. बरे झाले तुम्ही आमचा जो राहिलेला विडा शेगावात तो तुम्ही आणलात. तर शिष्य हो बरं झालं. पाने देता वानवळ्यांनी ती बक्षिली नाथांनी. खलबत्तात कुटुनी थोडा प्रसाद दिला त्याला. पाने वानवळ्यांनी त्यांच्या गुरुना दिली. नाथांनी ती खाल्ली. खलबत्त्यात पहिली कुटली. थोडा प्रसाद त्यालाही दिला.
संत भेटी होती कैसी, हे चांगदेव 65सी सांगते झाले ज्ञानराशी श्री ज्ञानेश्वर महाराज. संत भेटी कशा होतात हे चांगदेव 65सी सांगते झाले ज्ञानराशी श्री ज्ञानेश्वर महाराज. तर ज्ञानेश्वर महाराजांची आणि चांगदेवाची जी भेट होती ती सुद्धा अशाच पद्धतीची भेट होती. ती 65 मनी आणा म्हणजे ह्या कळतील खुणा स्वानुभवाच्या ठाई जाणा वानन तर का कारणे. फक्त स्मरणाने एकमेकांची भेट. तर ती जशी चांगदेवांची आणि श्री ज्ञानेश्वरांची झाली ती 65 म्हणतात त्याला. ती मनात आणा म्हणजे या खुणा कळतील. या स्वानुभवाच्या गोष्टी आहेत, याला तर्काने जाणता येणार नाही. योगी वाटेल तेथुनी भेटे एकमेका लागुनी भेट ठाईच बैसुनी होते त्यांचे कौतुक हे. योगी जे वाटतील तिथून भेट एकमेकांची करतात. भेट एकाच ठिकाणी बसून ते करतात, ही त्यांची लीला आहे, त्यांचं कौतुक आहे. शेख मोहम्मद श्री गोंद्यात तुकाराम होते देहूत आग लागता मंडपाप्रद देव माझी कीर्तनाच्या. शेख मोहम्मद गोंद्यात होते, गोंद्यात, आणि तुकाराम महाराज देहूत होते. मंडपात आग लागली कीर्तनाच्या देहूमध्ये. ती शेख मोहम्मदानी विझवली श्री गोंद्यात बैसुनी हे महिपतींनी लिहून ठेवले भक्ती विजयात. इथे गोंद्यात बसलेत शेख मोहम्मद आणि तुकाराम महाराज देहूत. कीर्तन करत असताना मंडपाला आग लागली. ती शेख मोहम्मदानी विझवली श्री गोंद्यात बसून हे महिपतींनी लिहून ठेवलंय भक्ती विजय ग्रंथामध्ये. जाळुनी हडी खेड्यात विहिरीत बुडता पाटील सुत वाचवले देऊन हात महाराज माणिक प्रभूंनी. हडी खेडा मध्ये जाऊन विहिरीत पाटीलाचा मुलगा बुडत असताना साक्षात माणिक प्रभूंनी जाऊन त्याला हात देऊन वाचवलेले आहे. खरा योगी असल्याविना ऐसे कौतुक होईना हे न साधे दांभिकाना या त्यांनी गप्पाच माराव्या. खरा योगी असावा लागतो आणि खरा योगी असल्याशिवाय असे कौतुक म्हणजे हे लीला करता येत नाही. ते दांभिक जे असतात त्यांनी फक्त गप्पा माराव्यात या सगळ्या गोष्टींच्या. योग अवघ्यात बलवत्तर त्याची न ये कोणासर करणे असल्या राष्ट्रोद्धार त्याचा अवलंब करा हो. योग अवघ्यात बलवत्तर आहे. हा जो योग आहे ना बलवत्तर आहे. या योग सिद्धी ज्या सिद्धी आहेत त्या कशासाठी वापरायच्या? प्रापंचिकांचं काम नाहीये. हे काय पुढे म्हटलंय पहा, योग अवघ्यात बलवत्तर त्याची न ये कोणासर. हे कोणाला ते सहजासहजी शक्य होत नाही आणि योगाची सर दुसऱ्या कुठच्या गोष्टीला येणार नाही. जर राष्ट्रोद्धार करा, राष्ट्राचा उद्धार करायचा असेल तरच त्याचा अवलंब करा असं म्हटलंय. करणे असल्या राष्ट्रोद्धार त्याचा अवलंब करा म्हणजे समष्टीच्या कल्याणासाठी, समाजाच्या कल्याणासाठी फक्त त्याचा उपयोग करायचा. श्री दासगण विरचित हा श्री गजानन विजय नामे ग्रंथ ऐकोत सदा प्रेमळ भक्त निष्ठा ठेवून ग्रंथावरी. हा दासगणने विरचित केलेला श्री गजानन विजय नामे जो ग्रंथ आहे तो प्रेमळ भक्तांनी सदा ऐकोत. पण कसा? ग्रंथावर निष्ठा ठेवून. निष्ठा असली की या गोष्टी पटतात, नाही तर तर्क वितर्क आणि कुतर्क सुरू होतात. शुभम भवतु. श्री हरार हरपणमस्तु इति श्री गजानन विजय ग्रंथस्य चतुर्थ शोध्याय समाप्त. अशा रीतीने हा 14वा अध्याय आज संपन्न झाला. या अध्यायात आपण ज्या लीला पाहिल्यात किंवा ऐकल्यात या अभिनव अशा लीला आहेत आणि यात अनेक गोष्टी आपल्याला समजल्या की आता शेवटी जे होते हे माधवनाथ तिथे प्रत्यक्ष शरीराने आले नव्हते, योग सामर्थ्याने. आपण साध्याशा मानस ध्यान प्रयोग करतो. मानस ध्यान प्रयोग ही पहिली पायरी आहे. पण त्या योगी सुद्धा आपल्याला समजा शेगावात जाता येत नाही, पण आपण एका जागी बसलो डोळे मिटून असा फक्त विचार केला, मनात विचार केला की आता आपण तिथे जाऊन पोचलोय, तर साक्षात तिथे तुम्ही त्यांचं दर्शन मानस ध्यान प्रयोगातून घेऊ शकता. आता हे जे योगी आहेत हे अवतारी पुरुष आहेत, यांना योगसिद्धी, यांना
सिद्धी म्हणजे यांना गौण आहेत आणि सिद्धी ज्या आहेत त्या वापरतात कशासाठी? जगदोद्धारासाठी. हे जगतपालक आहेत. आपल्याला कशासाठी सिद्धी हवेत? आपण फक्त नामस्मरण करायचं. आपण यांच्या गुरूंच्या सद्गुरूंच्या चरणावर लीन राहायचं. हाच खरा विजय आहे. म्हणून इतिश्री गजानन विजय ग्रंथस्य हा 14वा अध्याय इथे पूर्ण झाला. आपण सर्वांनी दिलेला प्रतिसाद उत्तम आहे. आपण छान प्रतिक्रिया लिहिताय त्याबद्दल पुन्हा एकदा अनेक स्वामीशीर्वाद. आज आपण इथेच थांबूया. पुन्हा एकदा सर्वांना अनेक अनेक स्वामीशीर्वाद. शुभम भवतु. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. श्री स्वामी समर्थ. शेगावीचे संत सद्गुरु महाराज गजानन म्हणितले वारंवार उच्चारिले अनेक वार. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. एके शिष्ये विचारिले वदावा अर्थ अज्ञ जीवासी समजावया सार्थ. सद्गुरु राये कथिला प्रेमार्थ ऐकावा करुणी कान हृदयाचा पार्थ. पहिला गण असे जीव की जीवात्मा, दुजा गण आहे शिव की शिवात्मा. गण 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 गणात बोते, गण गण गणात बोते. रुजवावे काळ जात गण गण गणात बोते. पुसियले पुन्हा गणात म्हणजे कोठे, बोते म्हणजे आम्ही समजावे काही. उत्तरिले महाराजे गणात म्हणजे हृदयात, बोते याते घ्यावे पहावे ऐसे. जीव शिव ऐक्य दाखविले हृदयांतरी, नाही काही अंतर दोहोया माझी. म्हणा गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. रुजवावे काळ जात गण गण गणात बोते. म्हणे महाराज गजानन हा नाही केवळ मंत्र, जाणीव भगवंत अस्तित्वाची होईल पदोपदी. हर एके पहावे हृदयस्थ भगवंत, ओळखावे त्यासी क्षणोक्षणी. म्हणा गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. रुजवावे काळ जात गण गण गणात बोते. नाही तो फक्त तुझी अंतरी, चराचरी भरूनी उरला आहेची. शिकावे ओळखाया त्या परमेशासी, करावा आदर सर्वेशासी. आले जासी ओळखाया त्या स्वरूपासी, अनाचार न घडे त्यासी कदापि. म्हणा गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. रुजवावे काळ जात गण गण गणात बोते. भगवंते गीते माझी हेची सुचविले जनासी. एके जीवे लागली ओढ दुजियासी, भेट जीवा शिवाची असे तीही हीच. ओढ लागे का दुसरिया माझी, म्हणे गजानने आत्मे भेटावे परमात्मने सदा हो